तर जळगावमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेर दगडफेक झालेली आहे। कुलभूषण पाटील यांच्या समर्थकांकडून ही दगडफेक झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। जळगावात मतमोजणी केंद्राच्या बाहेर ही दगडफेक झाली। कुलभूषण पाटील समर्थकांनी फेर मतमोजणीची मागणी केली आणि मग जमावानं दगडफेक करत दुचाकींची देखील नासधूस केलेली आहे। मग पोलिसांना या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अतिशय मनमानी पद्धतीने निवडणूक आयोगाच्या नियमांची पायमल्ली करत लोकशाहीची अतिशय थट्टा मांडली। या ठिकाणी आमचे उमेदवार कोणी 60 मतांनी कोणी 100 मतांनी या फरकाने या ठिकाणी जरी पराभूत होत असले तरी मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आमच्या शेवटच्या 3 बॅलेट युनिट्सवरची मतमोजणी आम्हाला दिलीच गेली नाहीये। त्याच्या मी सातत्याने मागणी करतोय। आमच्या मतमोजणी प्रतिनिधींकडे जे आकडे आहेत त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे।